वेलकम टू व्यवहारी नेत्रालय. आज आपण लेझरद्वारे चष्म्याचा नंबर घालवण्याच्या ऑपरेशनबद्दल माहिती करून घेणार आहोत. आपला डोळा हा मेंदूद्वारे बघतो. रेटिनावर पडणारे इलेक्ट्रिक इम्पल्सेस ऑप्टिक नर्वद्वारा मेंदूपर्यंत पोहोचल्या जातात आणि आपल्याला दिसायला लागतं. समोरचा कॉर्निया प्रत्येक पदार्थाची प्रतिमा रेटिनावर फोकस करतो. हा जर कॉर्निया खूप फ्लॅट असेल किंवा स्टीप असेल किंवा इरेग्युलर असेल तर ही प्रतिमा रेटिनावर बरोबर पोहोचत नाही आणि आपल्याला चष्म्याचा नंबर लागतो. लेझरद्वारे चष्म्याचा नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया अगदी सहज आणि सोपी असते. या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून डोळ्याला बधीर केलं जातं आणि त्यानंतर लेझरद्वारे कॉर्नियाला रिशेप करून नंबर घालवता येतो. या लेझर बेस सर्जरीज दोन प्रकारच्या असतात, एक लॅसिक आणि दुसरी PRK. या दोन्ही पद्धतीमध्ये डोळ्याला ड्रॉप टाकून डोळा बधीर केला जातो. लॅसिक पद्धतीमध्ये कॉर्नियाची समोरची 100 मायक्रॉनची फ्लॅप बनवली जाते. ही फ्लॅप बनवण्यासाठी लेझर किंवा मायक्रोकेरॅटोटोमचा वापर केला जातो. ही कॉर्नियाची 100 मायक्रॉनची फ्लॅप बाजूला सरकवून एक्झायमर लेझरद्वारे कॉर्नियाचा शेप बदलवण्यात येतो. लॅसिक पद्धतीमध्ये कॉर्निया पातळ होतो, पण रुग्णाला चटकन लवकर दिसायला लागतं आणि त्रास काहीही होत नाही. या व्यतिरिक्त दुसरी पद्धत म्हणजे PRK सर्जरी. PRK सर्जरीमध्ये कॉर्नियाची फ्लॅप न बनवता कॉर्नियाच्या समोरच्या एपिथेलियल सेल्सला अल्कोहोल किंवा एका स्पेशल स्पॉन्जद्वारे काढण्यात येतं आणि सरफेसवरच लेझर टाकून कॉर्नियाचा शेप बदलवण्यात येतो. सेल्स काढल्यामुळे सेल्सला रिग्रो होण्यासाठी वेळ लागतो आणि या प्रोसिजरनंतर डोळ्यामध्ये बँडेज कॉन्टॅक्ट लेन्स बसवता येतो. साधारणतः तुमचे ऑफ्थल्मॉलॉजिस्ट 5 ते 6 दिवसानंतर हा बँडेज कॉन्टॅक्ट लेन्स काढला जातो. PRK सर्जरीमध्ये कॉर्नियाची फ्लॅप बनत नसल्यामुळे कॉर्निया जाडा राहतो आणि तो जास्त स्ट्रॉंग राहतो. थँक्यू फॉर वॉचिंग.